नोकरी न मिळण्याचं कारण एक जे खूप खापर इझिली फोडलं जातं ते सध्या ऑटोमेशन आणि एआयवर. यामध्ये किती तथ्य आहे मग? एआय वरती जरी खापर फोडलं जात असलं तरी एआय जनरेटही करतोय हेही बघणं गरजेचं आहे, की काही वर्षांपूर्वी एआय जनरेटेड जे जॉब्स होते तर ते नव्हते. आता एआय एमएलचे जॉब्स यायला लागलेत, जनरेटिव्ह एआयचे जॉब यायला लागलेत. मग इकडं पण तर फोकस केला पाहिजे ना. असं झालंय ना की फक्त भीतीच वाटते लोकांना, पण रियालिटी ही आहे की जे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारखे जे जॉब्स आहेत ना तर हे सुद्धा जनरेट झालेत. बऱ्याच वेळा कसं होतं की एआयचा खूप बाऊ करून ठेवलाय आणि त्यामुळे मग मला खूप भीती वाटते, मग मी ती गोष्ट करूच नको. सो यापेक्षा एआय शिकण्यासाठी मी फोकस करू जेणेकरून माझं करिअर खूप बेस्ट राहील. असा जर बॉट बनवायचा असेल तर ऑब्व्हियसली एखादा एक्सपर्ट मुलगाच लागेल ना तिथे. सो या टाईपचे वर्क सुद्धा आहेत इंडस्ट्रीमध्ये, ज्याला जनरेटिव्ह एआय किंवा आता समजा दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय की आता एआय आलाय मार्केटमध्ये पण त्याला वापरायचंय कसं हेच माहीत नाही, तर आपण त्याला बेस्ट वेने यूजच नाही करू शकत. सो मग असे जॉब्स बऱ्याच ठिकाणी आहेत की बाबा प्रॉम्प्ट द्यायची कशी हे शिकलं पाहिजे. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, एआय येणार नाही तो ऑलरेडी आलाय. प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्स असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल एआय वापरतोच इनडायरेक्टली, पण त्याला अजून किती बेस्ट वापरता येईल त्याच्या रेग्युलर कामामध्ये याच्यावरती डिपेंड करतं की त्याला किती इनपुट्स मिळणार आहेत. सो एखादा डेव्हलपर असा आहे की ज्याला 12 वर्ष एक्सपिरियन्स्ड आहे, सो त्याला जर माहिती की आता मी ही डेटाबेसची क्वेरी जर बनवली तर मला 2 तास लागतील, पण हीच क्वेरी जर डेटाबेसची जर एआयने मला जनरेट करून दिली तर माझा वेळ वाचणार आहे. म्हणून काय त्याला कंपनी लगेच 2 तासाचं जास्त काम नाही देणार आहे. त्यामुळं तो त्याच्या फॅमिलीला जास्त वेळ देईल, म्हणजे त्याच्या कामामध्ये व्हॅल्यू ॲड झाली. इतकं सिम्पल आहे. सो एआयमुळे जॉब जाणार ह्याची भीती न बाळगता एआयनी जनरेट झालेल्या जॉब्सवरती फोकस केला पाहिजे की तो एआय मला कसं येईल. हे काइंड ऑफ अपग्रेडेशनच आहे. एआय बनतात कशाने, पायथॉन सारख्या लँग्वेजेस, डेटाबेस, स्टॅटिस्टिक्स ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. सो फ्रेशरचा काय फोकस असला पाहिजे की मला बेसिक कॉन्सेप्ट कसे चांगले येतील, ना की माझा एआयमुळे जॉब जाईल.